नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी सौ स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते। मग आपण शिकत आहोत आपला 4th चॅप्टर अँगल अँड पेअर ऑफ अँगल्स आणि त्यातले 3 पेअर आपण शिकलेलो आहोत, ॲडजसंट अँगल, कॉम्प्लिमेंटरी अँगल अँड सप्लिमेंटरी अँगल। आणि आज आपल्याला लिनियर पेअर शिकायचा। कालच्या भागामध्ये आपण अपोजिट रेज पण शिकलो, तो कन्सेप्ट पण आपण क्लिअर करून घेतलेला आहे आणि आता आपली पुढची पेअर आपण शिकतोय अँगल्स इन अ लिनियर पेअर। बघा इथे तुम्हाला 2 आकृत्या दिसतात हां, आणि यामध्ये काही अँगल दिसतात। फॉर एक्झाम्पल इन फर्स्ट फिगर काय नाव आहेत अँगलचे सांगा बरं मला। पहिल्या फिगरमधले अँगलचे नाव आहेत अँगल ABD अँड अँगल DBC। ABD हा अँगल आणि DBC हा अँगल। आता ह्या अँगलचं निरीक्षण केलं असता आपण ज्या पेअर शिकलेलो आहोत त्यापैकी कुठल्या पेअर आहेत? याचा 1 आर्म कॉमन आहे, आर्म BD इज कॉमन and their interiors are distinct and vertex is common, therefore these two angles are adjacent angle. Also we see that AC is straight line, therefore it is straight angle. आणि ह्या स्ट्रेट अँगलचं डिव्हिजन झालेलं आहे रे BD मुळे, म्हणून मग या 2 अँगलची ॲडिशन किती येणार? 180 डिग्री, देअरफॉर दे आर ऑल्सो सप्लिमेंटरी अँगल। म्हणजे हे ॲडजसंट पण आहेत आणि सप्लिमेंटरी पण आहेत। आता आपल्याला शिकायचं आहे अँगल्स इन अ लिनियर पेअर। लिनियर पेअर अँगल म्हणजे काय शिकताना बघा, आता याच्या ह्या 2 अँगलच्या संदर्भामध्ये आपण लिहिणार आहोत कॉमन आर्म। कॉमन आर्म कोणता आहे? कॉमन आर्म आहे रे BD आणि अनकॉमन आर्म, विच आर द अनकॉमन आर्म? वन अनकॉमन आर्म आर BA and BC. These ray are uncommon arm BA and BC. आता हे BA आणि BC काय आहेत? These are opposite rays. These are opposite rays and form a straight line. Form a straight line. म्हणजे हे स्ट्रेट लाईन फॉर्म करतात। But these types of angles are called linear pair angle. Therefore, angle ABD and angle DBC are angles in a linear pair. Angles in a linear pair. म्हणजे लिनियर पेअर अँगलची डेफिनेशन काय झाली? If one arm is common and uncommon arms form straight line, then these two adjacent angles are said to be angles in a linear pair. आणि जर या दोघांची आपण बेरीज केली तर ती किती येते? 180 डिग्री. Therefore linear pair angles are always supplementary angle. मग मेजर ऑफ अँगल ABD प्लस मेजर ऑफ अँगल DBC इज इक्वल टू 180 डिग्री. किती येते? नेहमी 180 डिग्री येते। आता ह्या दुसऱ्या फिगरमध्ये पण बघा तुम्हाला दिलेलं आहे, कोणते दिलेले आहेत? अँगल PQS अँड अँगल RQS। बघा PQS हा अँगल अँड RQS। आता याच्यामध्ये कोणता आर्म कॉमन आहे? QS आर्म इज कॉमन अँड अनकॉमन आर्म QP अँड QR आर फॉर्म स्ट्रेट लाईन। इथं काय तयार झालेली आहे? स्ट्रेट लाईन तयार झालेली आहे अँड देअरफॉर दीज आर ऑल्सो अँगल्स इन अ लिनियर पेअर। हे सुद्धा काय आहेत? अँगल्स इन अ लिनियर पेअर। समजला कन्सेप्ट लिनियर पेअर अँगलचा? काय तयार झाली तुमची डेफिनेशन? बघा, अँगल्स विच हॅव अ कॉमन आर्म, angles which have a common arm and whose other arms are form a straight line are said to be angles in a linear pair, and angles in a linear pair are supplementary angles. Angles जे linear pair angles असतात ते काय असतात? supplementary पण असतात। म्हणजे त्यांची बेरीज किती येते? 180 डिग्री। कळालं? बघा आता इथे तुम्हाला याच्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 19 दिलेला आहे। छोटासाच आहे तो, आपण सोडूया।
प्रॅक्टिस सेट 19. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. ड्रॉ द पेअर ऑफ angles as described below. If that is not possible, say why. म्हणजे इथं तुम्हाला दिलेले आहे की तुम्हाला जे क्वेश्चन मध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही पेअर काढा आणि जर हे पॉसिबल नसेल तर तुम्हाला त्याचं रिझन लिहायचं की why it is not possible to draw the pair of given angle. पहिलं दिलेलं आहे तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी अँगल दॅट आर नॉट ॲडजसंट. म्हणजे तुम्हाला असे कॉम्प्लिमेंटरी अँगल काढायचे आहेत की जे काय नसले पाहिजेत, ॲडजसंट नसले पाहिजेत. आपण काढू शकतो. कॉम्प्लिमेंटरी अँगल म्हणजे ज्याचा बेरीज पेअर ऑफ टू अँगल्स, इफ सम ऑफ पेअर ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री देन दे आर सेड टू बी कॉम्प्लिमेंटरी अँगल. बघा हा एक अँगल आपण काढला 40 डिग्रीचा आणि दुसरा आपण अँगल काढणार आहोत. कंपोस्टच्या साहाय्याने काढायचं आहे. तो कितीचा काढावा लागणार आहे? हा 40 डिग्रीचा आहे. मग हा कितीचा काढावा लागणार आहे? 50 डिग्रीचा. इथं बरोबर 50 डिग्रीचं मेजरमेंट घ्यायचं आणि 50 डिग्रीचा अँगल काढायचा. दोघांना नाव द्या. ए मनाने नाव द्यायचे ABC अँड PQR. इथं रिझन लिहायचं. मेजर ऑफ अँगल ABC प्लस मेजर ऑफ अँगल PQR इज इक्वल टू 40 डिग्री प्लस 50 डिग्री इज इक्वल टू 90 डिग्री. Therefore, angle ABC and angle PQR are pair of complementary angle. Pair of complementary angle and they are not adjacent because there is no common arm. दोन्ही अँगल वेगवेगळे आहेत, व्हर्टेक्स पण वेगवेगळे आहेत, त्याच्यामुळे ते कॉमन ॲडजसंट आहेत का? नाही. Question number 2 is angles in a linear pair which are not supplementary. Angles in a linear pair which are not supplementary असं विचारलंय त्यांनी आपल्याला. पण लिनियर पेअर अँगलमध्ये आपण बघितलं की त्याचे अनकॉमन आर्म हे नेहमी स्ट्रेट लाईन फॉर्म करतात आणि स्ट्रेट लाईन फॉर्म केल्यानंतर लिनियर पेअर अँगलची बेरीज किती येणार? 180 डिग्री येणार. म्हणजे मग ते आपल्याला काढता येतील का? सप्लिमेंटरीच असणार. मग इथं आपल्याला इथे लिहायचं आन्सर इट इज नॉट पॉसिबल. आन्सर काय येणार आपलं? इट इज नॉट पॉसिबल because angles in a linear pair are always supplementary. म्हणजे लिनियर पेअर अँगल जर आपण काढले तर नेहमी ते काय येणार? सप्लिमेंटरीच येणार. त्याची बेरीज किती येणार? 180 डिग्रीच येणार. म्हणजे आपल्याला ही पेअर काढता येईल का? नाही. म्हणून आपण इथं लिहिलं की इट इज नॉट पॉसिबल बिकॉज अँगल्स इन अ लिनियर पेअर आर ऑलवेज सप्लिमेंटरी. नाउ क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 इज कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट डू नॉट फॉर्म अ लिनियर पेअर म्हणजे असे कॉम्प्लिमेंटरी अँगल की जे लिनियर पेअर नसतील. कॉम्प्लिमेंटरी नसतातच लिनियर पेअर कारण त्याची बेरीज 90 डिग्री येते. मग आपण डायरेक्ट एक राईट अँगल काढूया. आता इथं असं तुम्हाला नाही सांगितलं की ॲडजसंट असावेत किंवा नसावेत. तुम्ही ॲडजसंट पण काढू शकता किंवा नाही पण काढू शकता. प्रत्येकाची फिगर ही वेगळी येऊ शकते बरं का, असं काही नाही. आता आपण हा 90 डिग्रीचा एक अँगल काढून घेतला, राईट अँगल. कारण कॉम्प्लिमेंटरी अँगलची बेरीज किती येत असते? 90 डिग्री. आणि यालाच डिव्हाइड केलं आपण. मनाने नाव द्या आकृतीला. W, X, Y and Z. These are two complementary angles but they are not linear pair.
कारण त्यांची बेरीज 180 येते का आणि त्यांचे अनकॉमन आर्म्स पण स्ट्रेट लाईन फॉर्म करत नाहीत. देअरफॉर दे आर नॉट लिनियर पेअर. नाउ क्वेश्चन नंबर 4. What is the question number 4? The question number 4 is adjacent angle which are not in a linear pair. म्हणजे असे adjacent angle काढायचे तुम्हाला की they which are not in a linear pair. Adjacent म्हणजे त्यांचा वन आर्म कॉमन असला पाहिजे, पण इथे आपल्याला ही स्ट्रेट लाईन नकोय. बघा हे these are two adjacent angle. समजा आपण हा अँगल काढला, आता दुसरा अँगल यालाच जॉईन करायचा आपल्याला, पण इथं स्ट्रेट लाईन आली नाही पाहिजे, म्हणजे आपल्याला लिनियर पेअर नको आहेत म्हणून आपण स्ट्रेट लाईन नाही काढली. आता एखाद्याचा असा येऊ शकतो, एखाद्याचा छोटा पण येऊ शकतो, कसा येऊ शकतो, फक्त लिनियर पेअर नको आहे. प्रत्येकाची आकृती वेगळी येऊ शकते. PQRS. These are the two adjacent angle, therefore arm QS is common and their interiors are distinct. Vertex Q is common, but uncommon arms not forming the straight line, therefore they are not linear pair, they are only adjacent angle. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 4. Angles which are neither complementary and nor adjacent. असे अँगल काढायचे तुम्हाला. क्वेश्चन नंबर 5 दिलेला आहे तुम्हाला. बघा क्वेश्चन नंबर 5. अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी अँड नॉर ॲडजसंट. म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी पण नसावेत आणि ॲडजसंट पण नसावेत. म्हणजे त्यांची बेरीज 90 नको आहे, एक तर 90 पेक्षा कमी किंवा 90 पेक्षा जास्त. आता आपण एक अँगल काढूयात असाच मनाने. समजा आपण 60 डिग्रीचा हा अँगल काढला. तर आपल्याला ॲडजसंट नको आहेत, म्हणजे दुसरा अँगल वेगळा काढायचा, आपल्याला याला लागून नाही काढायचं. समजा याला आपण नाव दिलं PQR आणि आपल्याला दुसरा अँगल ॲडजसंट नको आहे म्हणून आपण इथे काढला. आता हा 60 आहे आणि आपण दुसरा अँगल काढूयात 40 डिग्रीचा किंवा 50 डिग्रीचा. फक्त 30 काढायचा नाही, कारण आपल्याला काय नको आहे, कॉम्प्लिमेंटरी नको आहे. 30 जर काढला तर 60 + 30 90 येईल आणि ते कॉम्प्लिमेंटरी होतील. मग आपल्याला कॉम्प्लिमेंटरी नको आहे, नायदर कॉम्प्लिमेंटरी अँड नॉर ॲडजसंट. बघा हे कॉम्प्लिमेंटरी पण नाही आहेत आणि ॲडजसंट पण नाही आहेत. X Y Z which is 50 degree and 60 + 50 is equal to 110. Therefore they are not complementary and they are not adjacent angle. Now question number 6. Last question in this exercise. बघा angles in a linear pair which are complementary. लिनियर पेअर मधले अँगल आणि तुम्हाला सांगितलंय की ते कॉम्प्लिमेंटरी असतील. आता बघा लिनियर पेअर आपण शिकलेलो आहोत. लिनियर पेअरमध्ये तुमच्या दोन्ही अँगलची बेरीज ही नेहमी किती येत असते, 180 डिग्री. म्हणजे त्याची 90 बेरीज येईल का कधी, कधीच नाही येणार. म्हणजे आपल्याला हे काढता येतील का अँगल लिनियर पेअरमधले की ज्याची बेरीज 90 डिग्री येईल. सम ऑफ टू अँगल्स इज 90 डिग्री. नो, इट इज नॉट पॉसिबल. मग इथं आपल्याला फक्त आन्सर लिहायचं, इट इज नॉट पॉसिबल बिकॉज, परत तेच येणार आपलं आन्सर, because linear pair angles are always supplementary. ते नेहमी काय असतात, सप्लिमेंटरी असतात. दे आर नॉट कॉम्प्लिमेंटरी. देअरफॉर इट इज नॉट पॉसिबल. कळालं? आज आपण इथंच थांबूयात. हा प्रॅक्टिस सेट तुम्ही होमवर्कच्या वहीमध्ये कंप्लीट करा.